राम राम शेतकरी मित्रांनो या आठवड्यामध्ये आपण पाहिलं की कांद्याचे बाजारभाव मागील आठवड्याच्या तुलनेमध्ये कमी झालेले आपल्याला दिसून आले। परंतु मित्रांनो एक गोष्ट आहे ती कमी झाली नाही, ती म्हणजे कांद्याची आवक। जरी बाजारभाव कमी झाले तरी कांद्याची आवक मात्र सध्या बाजारपेठेमध्ये वाढलेलीच आहे। आणि नाशिक जिल्ह्यातील जर परिस्थिती पाहिली तर तिथे मात्र कांद्याचे दर आपल्याला थोडेसे स्थिर दिसून येत आहेत। परंतु इतर मार्केटमध्ये जर आपण परिस्थिती पाहिली तर तिथे मात्र कांद्याची आवक वाढली की कांद्याचा दर लगेच आपल्याला कमी झालेला या आठवड्यामध्ये दिसून येत आहे। आता मित्रांनो, मी रविवारी ज्यावेळेस राहुरी मार्केटचे कांद्याचे भाव टाकले होते त्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितलं होतं की या आठवड्यामध्ये कांद्याचे बाजारभाव स्थिर राहण्याचा अंदाज आहे। आणि मित्रांनो तसंच काहीसं झालेलं दिसून येत आहे। आपण जर पाहिलं तर कांद्याची आवक वाढल्यानंतर कांद्याचे दर इतर ठिकाणी कमी आपल्याला दिसून येत आहे। आणि आवकेबाबतही मी सविस्तर व्हिडिओ बनवला होता की कांद्याची आवक जर मापात राहिली तर कांद्याचे दर चांगले असणार आहेत। आता शेतकऱ्यांच्या हातामध्ये मार्केट आहे, जर आवक वाढली तर दर कमी होण्याचा धोका हा आहे, असा व्हिडिओ हे आपण बनवला होता। परंतु तरीही कांद्याची आवक बाजारपेठेमध्ये येत आहे, तर त्याचे कारण नेमके काय आहेत? आणि महत्वाचं म्हणजे आपण थंबनेलवर जसं पाहिलं की श्रावण आला, कांदा विक्रीचं नियोजन कसं, आणि कांद्याचे बाजारभाव घटणार की वाढणार हे एक शेतकरी मित्रांच्या मनामध्ये प्रश्न कायमच आहे। तर याविषयी आपण या व्हिडिओमध्ये थोडीशी माहिती ही जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि मला जे काही याविषयी वाटतंय ते मी आपल्या समोर मांडणार आहे। मित्रांनो, जसं की माझा बळीराजा आपण बऱ्याच दिवसापासून पाहत आहात, जी काही योग्य माहिती आहे ती देण्याचा प्रयत्न माझा असतो। आता त्या दिवशी जो व्हिडिओ मी टाकला की कांदा बाजारभाव वाढणार, घाबरू नका, कांदा विक्रीचं योग्य नियोजन करा, अशा प्रकारचा जो व्हिडिओ होता त्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितलं होतं की काही गोष्ट असेल तर मला नक्की सांगा, त्यावरती सविस्तर व्हिडिओ मी बनवेल। आणि एका शेतकरी मित्रांनी मला कॉमेंट्स केली की उत्तर भारतातील श्रावण कधी चालू होणार आहे, आपण त्याची माहिती द्या। आणि मित्रांनो खरंच महत्वाचा विषय आहे म्हणून हा लाईव्ह व्हिडिओ मी बनवलेला आहे। महत्वाचा विषय आहे असं का म्हणत आहे, तर आपल्याला माहित आहे की ज्यावेळेस श्रावण महिना चालू होतो त्यावेळेस बरेचसे लोक मांसाहार टाळतात। आणि मांसाहार टाळल्यानंतर कांद्याची जी मागणी असते ती थोडीशी कमी झालेली त्यावेळेस बाजारपेठेमध्ये आपल्याला दिसून येते। आणि मग दर कमी होण्याचा थोडासा धोका या श्रावण महिन्यामुळे असतो। तर आता श्रावण उत्तर भारतातील श्रावण असतो, तो आधी चालू होतो आणि आधीच लवकर संपतो। त्यानंतर तो उत्तर भारतातील श्रावण संपायच्या आधी आपल्या महाराष्ट्रातील श्रावण चालू होतो आणि तो संपतो। तर हा जो उत्तर भारतातील श्रावण हा किती दिवस असणार आहे, महाराष्ट्रातील श्रावण किती दिवस असणार आहे हे आपण आधी पाहूयात, त्यानंतर बाकीची चर्चा आपण करूयात। मित्रांनो, उत्तर भारतातील श्रावण हा 30 जुलैला चालू होणार आहे आणि 28 ऑगस्टला तो संपणार आहे। तर महाराष्ट्रातील श्रावण 13 ऑगस्टला चालू होऊन 11 सप्टेंबरला तो संपणार आहे। म्हणजेच आपण जर पाहिलं तर पूर्ण देशाचा जर विचार केला तर 30 जुलै पासून 11 सप्टेंबर पर्यंत श्रावण महिना हा उत्तर भारतातील आणि महाराष्ट्रातील चालू असणार आहे। आता श्रावण महिन्यामध्ये नॉनव्हेज लोक खात नाहीत, त्यामुळे कांद्याची मागणी थोडीशी घटते, असं इथून मागे आपण पाहिलेलं आहे। तर यावर्षी नेमकं काय होणार हे शेतकरी मित्रांच्या मनामध्ये असणारच आहे। एका शेतकऱ्यांनी ते कॉमेंट्स मध्ये मला बोलून दाखवलं आणि मी विचार केला की ज्यावेळेस श्रावण महिना चालू होईल
त्यावेळेस आपल्याला माहिती द्यायची की आता श्रावण चालू झाला म्हणून मग बाजारात कांद्याला मागणी कमी झाली किंवा काय जी परिस्थिती त्यावेळेस असेल त्यावेळेसची माहिती द्यायची. तर त्यापूर्वीच आपल्याला माहिती द्यावी, कारण आपण विक्रीचं योग्य असं नियोजन त्यापूर्वी करू शकता. त्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर मित्रांनो, आता आपण श्रावण महिन्याचा जर विचार केला तर 30 जुलै पासून 11 सप्टेंबर पर्यंत श्रावण महिना हा उत्तर भारतातील आणि महाराष्ट्रातील असणार आहे. म्हणजेच आता आपल्याकडे जुलै महिनाही पूर्ण आहे. परंतु आता जर पाहिलं तर कांदा आवक ही सध्या अजून कमी झालेली आपल्याला दिसून येत नाही. त्याचं कारण असं आहे की मागील वर्षी जर पाहिलं तर मागील वर्षी कांद्याला दर वर्षभर मिळाला नाही. या आषाढी एकादशी पर्यंत दर जे होते ते नंतर दर मिळाले नाही. त्याचं एक कारण ते असावं. आणि दुसरं एक कारण महत्वाचं म्हणजे बऱ्याच शेतकरी मित्रांचा कांदा हा पाऊस काढणीच्या वेळेस आलेला होता. त्याचा फटकाही बऱ्याच शेतकरी मित्रांना पावसाचा बसलेला आहे आणि तो कांदा खराब होत आहे. आता ठेवावा तर तो खराब होतोय. आणि आजचा जो बाजार आहे तो बाजार जर पाहिला तर मागील वर्षीच्या तुलनेत तो बाजार बी बरा मिळतोय. या दोन कारणामुळे कांद्याची आवक बाजारपेठेमध्ये आपल्याला सध्या दिसून येत आहे. तर आता मग कांद्याचे बाजारभाव वाढणार की नाही वाढणार हा एक महत्वाचा प्रश्न आपल्या मनामध्ये आहे. आणि मित्रांनो, मी आपल्याला पूर्वी सांगितलेलं आहे की यावर्षी कांद्याचे बाजारभाव वाढतील अशी परिस्थिती आहे आणि सर्वच व्यापारी मित्र तसं सांगत आहेत. जाणकारांचंही म्हणणं आहे की कांद्याचे दर यावर्षी नक्कीच चांगले असणार आहेत. अशी परिस्थिती यावर्षीची आहे. म्हणून मी आपल्याला हे ऑन स्क्रीन सांगितलेलं आहे की यावर्षी कांद्याचे दर हे सुधारू शकतात. आता सध्या पडलेले आहेत, आवक वाढलेली आहे. आवक कमी झाल्यानंतर नक्की कांद्याचे दर हे वाढणार आहेत. मित्रांनो, मागील वर्षी मला शेतकरी मित्रांनी नावं ठेवले होते की तुम्ही निगेटिव्ह बोलता, तुम्ही कांद्याचे बाजारभाव वाढणार नाहीत असं बोलता. आता मी मागील वर्षीची परिस्थिती आपण पाहिलेली आहे. ती परिस्थिती ही तशीच होती. वर्ष गेलं परंतु कांद्याला दर आला नाही. त्यामुळे मी कधीही मागल्या वर्षी बोललो नाही की कांद्याचे दर वाढणार आहेत म्हणून. जर थोडासा पॉझिटिव्ह जर वातावरण असेल की कांद्याचे दर सुधारू शकतात तर ते सांगायचं काम माझं आहे. परंतु जर कांद्याच्या दरामध्ये बदलच होण्याचे काहीच चिन्ह नसतील तर मग मी तसं बोलू शकत नाही. त्यामुळे मी मागल्या वर्षी आपल्याला कधीही बोललो नाही. यावर्षी आहे परिस्थिती, वाटतंय, त्यामुळे मी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि ऑन स्क्रीन मी आपल्याला सांगत असतो की आपला कांदा आहे, खूप कष्टाने तो कांदा पिकावा लागतो. कारण मीही कांदा पिकवत असतो आणि त्या कांद्याचं विक्रीचं नियोजन कोणीतरी सांगतंय म्हणून करायचं नाही. आपण आपलं स्वतः ठरवायचं. आपण बाजारपेठेचा अभ्यास करायचा, देशभरातील बाजारपेठेचा अभ्यास करायचा, काय नेमकी परिस्थिती आहे ते पाहायचं आणि आपण आपलं ठरवायचं. आपल्या कांद्याची हे पाहिजे, कंडिशन पाहिजे, कांदा खराब होतोय की चांगला आहे, अजून तो किती दिवस टिकू शकतो. मग आपण कशा कशा टप्प्याने तो विकायचा त्याचे टप्पे ठरवा आणि तशा टप्प्याने तो बाजारात आणा, असं माझं मत आहे. आता तुमचा कांदा आहे, तुम्हाला कधी विकायचा आहे ते तुम्ही ठरवा. परंतु मी माझं मत आपल्याला सांगितलं की आपण असं केलं तर नक्कीच आपल्याला चांगला बाजार भाव हा सगळ्यालाच मिळेल. कारण यावर्षी नवीन कांदाही बाजारामध्ये थोडासा लेट येणार आहे आणि त्याचा फायदा नक्कीच सगळ्याला होऊ शकतो. परंतु आपण सगळ्यांनीच कांदे ठेवले मग सगळेच संघच परत बाजारात येणार आणि त्यावेळेस आवक वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे टप्प्याटप्प्याने कांदा विक्रीचे नियोजन हे आपल्या सगळ्यांसाठी चांगलं आहे असं माझं मत आहे. शेवटी आपला कांदा आहे, आपण कधी विकायचा आहे, काय करायचंय ते आपण आपलं ठरवा. मी आपल्याला आधी माहिती दिलेली आहे की श्रावण महिना उत्तर भारतातील कधी चालू होणार आहे, कधी संपणार आहे, महाराष्ट्रातील श्रावण कधी चालू होणार आहे, कधी संपणार आहे, याविषयी मी आपल्याला माहिती दिलेली आहे. आणि श्रावण महिना चालू झाला मग लगेच दर मोठे पडतील असंही नाही. या वर्षीची परिस्थिती वेगळी वाटत आहे. त्यामुळे श्रावण महिना चालू झाल्यानंतर कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात पडतील असं मला वाटत नाही. परंतु
मला वाटत नाही म्हणून तसं होणार नाही असंही नाही. जे काही बाजाराचं मागणी व पुरवठा त्यावेळेस असेल तसंच त्यावेळेस होणार आहे. त्यामुळे आपण मात्र आपला कांदा विक्रीचं नियोजन हा व्यवस्थित करा आणि महत्वाचं म्हणजे कांद्याची प्रतवारी ही चांगली करत जा. चांगल्या प्रतवारीच्या कांद्याला चांगला दर हा मिळत असतो. तर मित्रांनो, माहिती चांगली वाटली का कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ जर एखादा चांगला विषय असेल त्यावर व्हिडिओ बनवा असं नक्की सुचवा. कारण हा श्रावण महिन्याचा जो विषय आहे, एकाच शेतकरी मित्राने मला कॉमेंट्स मध्ये सांगितलं होतं की श्रावण महिना कधी चालू होणार आहे त्याविषयी माहिती द्या, आणि ती नक्कीच महत्वाची कॉमेंट्स होती. इतर शेतकरी मित्रांना त्याचा फायदा होणार होता. त्यामुळे हा लाईव्ह व्हिडिओ मी त्यासाठी त्या शेतकरी मित्राच्या खातर आणि इतर शेतकरी मित्रांसाठी बनवलेला आहे. तर आपलं नेमकं काय मत आहे व्हिडिओवरती नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि आणखी काही जर माहिती हवी असेल तर तीही आपण कमेंट बॉक्समध्ये टाका की आम्हाला ती माहिती द्या म्हणून. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.